पुंडलिकावर ज्ञानदेव स्वारा चतुरो गणेश महाराज सारा सार विचार करा उठा उठे, सारा सार विचार करा उठा उठे, नाम धरा कंठी विठोबाचे, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्गट भव सिंधू, जन्मोनिया पुढे वाचे स्मरेणाम, दरी हाच नेम अहरणीसी, तुका मने कोटी कुळीते पुणेत, भावे गाता गीत विठोबाचे, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्गट भव सिंधू, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, भूगरे चरण संताची, पांडुरंगा 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 Santa Krupa बाबू जाधव यांनी 210 रुपये दिलेले धन्यवाद. रामराम मुळे यांनी 501 रुपये दिलेले धन्यवाद. पावती
चालू विठ्ठल मुळे 400 रुपये दिलेले आहेत. धन्यवाद. पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका दयाचे किडिया स्मरण सकळ विद्येचे वयाधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या कार्याच्या आरंभी त्या भगवंताचं स्मरण करणं आपल्या जीवाचं कर्तव्य आहे बर का तो भगवंताने आपल्याला हा नरदेह दिलेला आहे. 401 रुपये कशा करता दिला तर त्यांचं चिंतन करण्याकरता. पण आपण चिंतनच करत नाही. का करत नाही तर त्याचा आपण विचारच करत नाही. दिलंय कशा करता भगवंताची पार उपकारायचे आपल्यावरती असा सुंदर नरदेह आपल्याला दिलाय. जेने जीव दिला दान करीन तयाचे चिंतन जगजीवन नारायण गाईल गुण तयाचे असा अमोलिक नरदेह दिलेला आहे. गणेशनाथ महाराजांचा अभंग आहे. मोलाचे आयुष्य प्राप्तीचा नरदेह व्यर्थ जातो भजनावी. मूल्यवान असा नरदेह आपल्याला प्राप्त झालेला दिलेला आहे बर का. आणि म्हणून त्या ठिकाणी पहिला नमस्कार त्या भगवंताला. कोणतेही कार्य करते वेळेस त्या भगवंताचं स्मरण केल्यानंतर कार्य सिद्धीला जातं. म्हणून त्या भगवंताचं कार्याच्या आरंभीला आपण स्मरण करावं लागतं. आपण सारे शेतकरी आहोत. सुरुवातीला आपण शेतामध्ये जर सुरुवात केली तर त्या ठिकाणी गण्या गण्या म्हणून दाम म्हणतो का नाही. तसं परमार्थातही तसंच आहे. जसं त्या ठिकाणी आपल्या प्रपंचामध्ये भगवंताचं नामस्मरण करून आपण कार्य करतो त्याप्रमाणे परमार्थातही तसंच आहे बरं का. आणि म्हणून त्या ठिकाणी भगवंताला पहिला नमस्कार करायचा. का करायचा? त्यांनी आपल्याला हा देह दिला म्हणून त्यांचं चिंतन करायचं आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं म्हणलं तर या ठिकाणी पांडव प्रतापला एक दृष्टांत आहे. या ठिकाणी ज्यावेळेस चक्रव्यूहाची रचना झाल्यानंतर त्या ठिकाणी चक्रव्यूहाची रचना झाली. पण चक्रव्यूह तोडण्याचं काम त्या ठिकाणी कुणाकडे होतं? अर्जुनाकडे होतं. अर्जुन. पण त्या टायमाला अर्जुन तिथे नसल्यामुळे धर्मराज चिंताग्रस्त झाले होते. आणि झाल्यामुळं त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की बाबा त्यांचा मुलगा असणारा अभिमन्यू त्याने विचारलं का चिंताग्रस्त का झाला. तर या ठिकाणी चक्रव्यूहाची रचना झालेली आहे आणि सामर्थ्य तोडण्याचं त्या ठिकाणी अर्जुनाकडेच आहे. आता इथं दुसऱ्याकडे नाही. मला आज्ञा द्या ना. त्यावेळेस आज्ञा घेतली. भगवंताचं स्मरण केलं आणि त्या ठिकाणी अभिमन्यू त्या चक्रामध्ये शिरले. चक्र तोडलं. पण कशामुळं? त्या भगवंताचं चिंतन केलं. अखंड भगवंत त्यांच्या पाठीशी आहे आणि म्हणून त्या भगवंताचं चिंतन करीत करीत त्या ठिकाणी ते चक्र तोडलं. इतकं संकट त्यांच्यावरती आलं होतं. म्हणून पहिला नमस्कार भगवंताला. दुसरा नमस्कार संत महात्म्याला. संताला का नमस्कार करतात? संत हे भगवंत प्राप्तीचा मार्ग दाखवतात. तुम्ही या मार्गाने जा बाबा. या मार्गाने गेल्यानंतर तुम्हाला त्या भगवंताची भेट होईल. येणे चपंते चालू जाता न पडे गुंता पुढे काही स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल. त्या भगवंताचं नामचिंतन करीत करीत त्या ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर भगवंताकडे जाण्याचा मार्ग त्यांनी सांगितला आणि त्या मार्गाने काही संत महात्मे गेलेत आणि म्हणून
त्यांचं सार्थक झाले. ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी सांगतात की त्याच मार्गे जा. आणि म्हणून दुसरा नमस्कार संत महात्म्याला, संतांच्याच कृपेनं आज, गणेशनाथ महाराजांच्याच कृपेनं आज जो सेवेला घेतलेला अभंग आहे, या अभंगाचा आपल्याला या ठिकाणी थोडक्यात विस्तार या ठिकाणी करायचा आहे. त्याच्या अगोदर श्री क्षेत्र उजनीहून हा पालखी सोहळा निघालेला आहे, रथ सोहळा निघाला आणि आज या पंढरी क्षेत्रामध्ये येऊन पोहोचलेला आहे. आपण गणेशनाथ महाराजांना बरोबर वारी करत निघालेलो आहे. जशा प्रकारे डोंगरावरून एखादी नदी निघते आणि वाहत वाहत येते आणि समुद्राला जाऊन मिळते, तशा प्रकारे आपण या ठिकाणी गणेशनाथ महाराज इथून श्री क्षेत्र उजनीहून निघाल्यापासून सर्वांचा उद्धार करीत करीत या पंढरी क्षेत्राच्या ठिकाणी येऊन पोहोचलेले आणि आज त्यांच्या सेवेकरता हा अभंग घेतलेला आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात, सारा सार विचार करा उठा उठे, नाम धरा कंठी विठोबाचे, कयाच्या चिंतने निरसेल संकट, कराल दुर्गट भव सिंधू, जन्मोनिया कुळे वाचे स्मरे नाम, दरिहाच नेम अहरणीसी, तुका मने कोटी कुळीते पुणित भावे गाता गीत विठोबाचे. विचार करण्याकरता तुकोबा या ठिकाणी सांगतात, सारा सार विचार करा उठा उठी, सारा सार विचार करायला सांगतात बर का. आणि म्हणून कोणता विचार करायला सांगतात की सार काय आहे, आसार काय आहे, याचा विचार करण्याकरता सांगतात. आता आसार म्हणलं की संसार आहे, सार म्हणलं की भगवंताचं नाम आहे. आणि मग या मायेचा किंवा संसाराचा त्याग, सार 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 विठोबा नाम तुझे सार, 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 मनोरिया सुर पाणी वासना मनोजिला सुरपान वार वार वार, मनोजिला सुरपान वार वार, मनोजिला सुरपान वार सार 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 नाम तुझे सार, 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 सार सार विठोबा नाम तुझे सार, म्हणून निशुळ पाणी जपत आहे वारंवार. त्या ठिकाणी महादेव सुद्धा त्या ठिकाणी भगवंताच्या नामाचं जे सार आहे ते नामस्मरण करतात. कधी केलं? ज्यावेळेस समुद्र मंथन झालं, विष निघालं, विष निघाल्यानंतर ते महादेवानं प्राशन्न केलं बर का. पण त्यांच्या अंगामध्ये दहा निर्माण झाला, डोक्यावरती गंगा धारण केली, अंगावरती साप घेतले, सर्व काही व्याघ्रांबर त्या ठिकाणी परिधान केलं, पण दहा शांत झाला नाही. आणि मग दहा कधी शांत झाला तर त्या भगवंताचं नामस्मरण केलं. राम नाम दोन्ही अक्षरे, सुलभ आणि सोपे रे, ते सोपे दोन अक्षर राम राम हा शब्द त्यांनी घेतल्यानंतर अंगातला दहा निर्माण कमी झाला. म्हणून भगवंताचं नाम हे सार आहे. आता आसार सर्व संसारातल्या वस्तू आसार आहेत. आता तुम्हाला सांगायचं झालं तर आंबा घ्या, आंबा, आंबा वरलं टरपल आसार आहे, कोय आसार आहे आणि मधला तो रस आहे तो सार आहे. शेंगा, शेंगा आपल्या भुईमुगाच्या शेंगा घ्या, वरलं टरपल आसार आणि मधला जे मगूस आहे ते सार आहे. आता हे झालं. पण पेढा, पेढा घ्या, पेढा कसा आहे सांगा ना, कोणी खाल्ला असला तर सांगा, नाही खायला कोणी. पेढा वरलं टर्पल कसं आहे त्याचं,
टरपलच नाही. सर्वांगी तो कसा आहे तर तो गोड आहे. तसं भगवंताचं नाम हे गोड आहे सर्वांगी. हे सारे भगवंताचं नाम आहे. म्हणून तुकोबर आहे म्हणतात सार 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 सारा सार विचार करा उठा उठी. 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 नाम धरा कंठी विठोबाचे. नाम धरा कंठी विठोबाचे. दयाचा चिंतन निर्सुभ संकल्प. दयाचा चिंतन निर्सुभ संकल्प. नाम धरा कंठी विठोबाचे. नाम धरा कंठी सारा सार विचार करा उठा उठी. नामधरा कंठी विठोबाचे. त्या ठिकाणी तुकोबरा विचार करण्याकरता संताचा सार्थ आहे. कारण कुणाला सांगितलं विचार करण्याकरता? का प्राण्यांना सांगितलंय का वृक्षांना सांगितलंय? कुणाला नाही. या ठिकाणी कुणाला सांगितलं? आहार निद्रा भय मैथुन सर्व योनीशी समसमान. परी मनुष्य देहासी ज्ञान सर्वाहुनी आधी. जनावराला सांगितलं नाही, पशुला सांगितलं नाही, पण या मनुष्य रूपी देहाला या ठिकाणी जे आलेले आहेत त्यानं त्या ठिकाणी तुकोबरा सांगतात की सारा सार विचार करा उठा उठी. नामधरा कंठी विठोबाचे. उठी म्हणजे ताबडतोब उठ, जाग हो. का करा हे आपल्या हातात नाही बरं का. कारण आपल्याला हे आयुष्य मिळालेलं आहे, थोडकं मिळालं. अल्प आवेश मानव देह. मध्ये बाल्यात पीडा रोग क्षय. काय भजनाचे उरले ते पायगा. राम राम काय भजनाचे उरले ते पायगा. राम राम अल्प आदेश मानव देह. ते आडोरात खाय. मध्ये बालक आरोग्य भजनाची मुरले रे पायगा. Nure
अल्पावेश मानव देह शतगणिले अर्धरात्र खाय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनाशी उरले ते पाहेगा. काय उरलंय? भगवंताचं नामचिंतन करण्याकरता. अल्पावेश आहे, काय झोपेत गेलं, काय करण्यात केलं, बालपणात गेलं, उरलंय का? आता काही नाही उरलं बरं का. म्हणून तो खूप बरा आहे. त्या ठिकाणी सांगतात बाबा तू भगवंताचं नामस्मरण करा. विनंती करून त्या ठिकाणी तू खूप बरा आहे सांगतो. विनवितो सकळ जना गले गजाम सजीना मणे तुया गंगो राम बडागा राम राम विनवितो सकळ जना कर जोडणी थोरालाणा दान इतले द्यामत दिना म्हणे तुया बंधू राम म्हणाला. म्हणून तुकोबाराय म्हणतात की सारा सार विचार करा उठा उठी नामधरा कंठे विठोबाचे. विचार करा, कंठामध्ये त्या भगवंताचं नामस्मरण तुम्ही धारण करा असे तुकोबाराय म्हणतात. कारण ज्याने कंठामध्ये त्या ठिकाणी भगवंताचं नामचिंतन केलं की त्याचा उद्धारच होतो बरं का. पण केलं पाहिजे बरं का. आपण म्हणतो ना जर घोडा घ्यायचा झाला तर त्याच्या कंठामध्ये जर देवमाण जर असला तर घोडा चांगला म्हणतो. तसं किती 72 कोटी घोडा राहू द्या, त्याच्या कंठात देवमाण झाला की तो चांगला आहे म्हणतो. तसं आपल्या कंठात जर भगवंताचं नामचिंतन असलं तर मग त्या ठिकाणी आपला देह पवित्र होतो. म्हणून तो खूप बरा म्हणतात सारा सार विचार करा उठा उठी नामधरा कंठे विठोबाचे. त्या ठिकाणी कंठामध्ये धारण आपल्याला भगवंताचं नामचिंतन करा. कंठी धरला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश. कंठामध्ये जर भगवंताचं नाम असलं तर त्या ठिकाणी अज्ञान अंधकार जातो आणि त्या ठिकाणी तो प्रकाश पडतो. बघा कोणता प्रकाश? ज्ञानरूपी प्रकाश त्या ठिकाणी पडतो आणि त्याला सर्व काही कळतं, चांगलं वाईट काय होणार. म्हणून कंठी धरला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश. जर अंधकार नाहीसा झाला तर त्या ठिकाणी प्रकाशच आहे. का प्रकाश पडला? तर कंठामध्ये मणी आहे, नाम मणी आहे. जशा प्रकारे भगवंताच्या गळ्यामध्ये मणी आहे. कंठी कौतुक मणी विराजोत. भगवंताच्या कंठामध्ये मणी आहे. तुळशीहार गळा त्या ठिकाणी अशा प्रकारचं त्यांच्या गळ्यामध्ये त्या ठिकाणी मकर कुंडली तळपती श्रवणी कंठी कौतुक मणी विराजित. कंठामध्ये तो मणी आहे भगवंताच्या. आता बरेच मणी आहेत. चंद्रकांत मणी आहे, सूर्यकांत मणी आहे. सर्पाच्या डोक्यावरील मणी असतो. आणि महिलांच्या गळ्यामध्ये जे मणी असतात मंगळसूत्र असतं. पण जे भगवंताचे भक्त आहेत ज्याने कंठामध्ये जर त्या भगवंताचं नामस्मरण केलं तर त्या ठिकाणी त्याला ज्ञान प्राप्त होतं बरं का. म्हणून वैष्णवनिका तिथं म्हणले गेलेला आहे. जो नामधारक आहे कंठी दैला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम. नामस्मरण घेतो, नामस्मरण घेऊन वैष्णव आहे तो निका आहे. नुसतं नामस्मरण घेतो पण वैष्णव नाही. वैष्णव असेल नामस्मरण केलं
तर त्या ठिकाणी त्याला निख म्हणलेला आहे. वैष्णव तो दया अवधी देवावधी माया अवधी देवावधी माया अवधी देवावधी माया वैष्णव तो दया अवधी देवावधी माया अवधी देवावधी माया अवधी देवावधी माया वैष्णव तो दया अवधी देवावधी माया वैष्णव तो दया देवावधी माया वैष्णव तो दया अवधी देवावधी माया अवधी देवावधी माया अवधी देवावधी माया वैष्णव तो दया अवधी देवावधी माया अवधी देवावधी माया अवधी देवावधी वैष्णव तो दया अवधी देवावरी माया. तो वैष्णव आहे ज्याचं चित्त भगवंताची सेवा करण्यामध्येच आहे बरं का. आणि म्हणून त्या ठिकाणी जे असे वैष्णव असतात ते रात्रंदिवस त्या ठिकाणी भगवंताचं चिंतन करतात. दिनरजनी हाची दंदा गोविंदाचे पोवाडे. तो खूप बरं आहे त्या ठिकाणी भगवंताचं नामचिंतन रात्रंदिवस करत होते म्हणून ते वैष्णव होते. म्हणून तो खूप बरं आहे. या ठिकाणी म्हणतात सारासार विचार करा उठा उठी नामधरा कंठी. त्या ठिकाणी त्या कंठामध्ये नामस्मरण करा. त्या भगवंताचं नाम त्या आपल्या कंठात राहावं आणि म्हणून आपला देह पवित्र होतो. याच्या करता त्या भगवंताचं नामस्मरण घेण्याकरता तुकोबारा म्हणतात. आणि नामस्मरण केल्यानंतर तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भवसिंधू. ह्या भवनामे समुद्रातून जर करत पहिलं तीराला जायचं असेल तर त्या भगवंताच्या नामचिंतन केल्यानंतर या दुःखातून आपण बाजूला जातो बरं का. कितीही संकट आलं तर त्या संकटातून आपण बाहेर निघतो. म्हणून हे भगवंताचं नाम आपल्या कंठात सतत असलं पाहिजे असं तुकोबारा त्या ठिकाणी म्हणतात. तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भवसिंधू. आता त्यांचं चिंतन केल्यानंतर संकट कसं निरसन होतं आपल्याला या ठिकाणी थोडक्यात दृष्टांत देऊन या ठिकाणी आपण पाहू. ते एक वेळेचा प्रसंग आहे. काम्यक वनाच्या ठिकाणी पांडव असताना त्या ठिकाणी अन्नदान भरपूर त्या ठिकाणी चालू होतं. चालू असताना त्या ठिकाणी मग ही कीर्ती त्या ठिकाणी कौरवांच्या कानावरती गेली. आणि गेल्यानंतर त्याने सांगितलं बाबा आता ह्यांची कीर्ती वाढायला लागल्या. सर्व लोक त्या पांडवाचं तर नामस्मरण करायला ते त्यांचं श्रेष्ठत्व वाढू लागलेलं आहे. म्हणून त्याने दुर्वास मुनीला बोलावून घेतलं आणि सांगितलं. 4 महिने चातुर्मास दुर्वास ऋषीने तिथे केलेला होता. आणि केल्यानंतर त्या ठिकाणी सांगितलं दुर्वास मुनी असं करा म्हणजे तुम्ही काम्यक वनाच्या ठिकाणी जा आणि तिथं रात्री 12 वाजता जायचं आणि भोजन मागायचं. कारण पांडवांची कीर्ती अन्नदान भरपूर करू लागलेले आहेत आणि त्यांची कीर्ती वाढू लागलेली आहे. तर याच्या करता त्याचं कीर्तीचं हनन व्हावं अपमान व्हावा याच्या करता असं जर झालं तर ते पुन्हा इकडे येणार नाहीत. ते तिकडच राहतील. अपकीर्ती निर्माण झाल्यानंतर ते मुख दाखवायला येणार नाही. याच्या करता तुम्ही जा आणि त्यांना रात्री 12 वाजता भोजन मागा. आणि सांगितल्यानंतर दुर्वास मुनी निघाले आणि त्या ठिकाणी दुर्वास मुनी म्हणतात दुर्योधना ही काय बुद्धी तुला सुचली म्हणले. कारण
असं करायला नको होतं, कारण आता त्याला काय नग म्हणता येत नाही बरं का. अन्नच खाल्लं होतं त्यांचे. म्हणून सज्जन ग्रहीचे अन्न बळेच घ्यावे मागून, दुर्जनाचं पक्वान जरी असलं तर खाऊ नये बरं का. म्हणून दुर्जनाचं अन्न या ठिकाणी खाल्लेलं होतं, म्हणून त्या दुर्वास मुनीला त्या ठिकाणी ऐकावं लागलं. आणि काम्यकोणाच्या ठिकाणी गेले. कधी गेले? रात्री 12 वाजता गेले. बरेचसे शिष्य मंडळी बरोबर आहे. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर हा आवाज, आपण या पांडवाला सूर्याने थाली दिली होती, दिवसा अन्न त्या ठिकाणी थालीतून निघत होतं, रात्री नव्हतं. त्याने सर्व अन्न वाटप करून सर्व जीव घालून ब्राह्मण लोक गेले होते, थाली देऊन ठेवली होती. आणि ठेवल्यानंतर हे रात्री 12 वाजता आले. आल्याबरोबर त्या ठिकाणी पहिला आवाज ऐकला, सर्वजण जाग झाले. पांडव हे सगळे, धर्मराज, अर्जुन, भीमदादा सगळे जागे झालं. पाहिलं कशाचा आवाज आहे, तर हे दुर्वास मुनी बरेचसे शिष्य मंडळी घेऊन तिथे येऊ लागलेले आहेत. आणि मग त्यांनी सामोर गेले आणि त्यांना विचारलं, काय आपली इच्छा आहे सांगा. त्यांनी सांगितलं, आम्हाला भोजन पाहिजे म्हणले. आता रात्रीची 12 वाजता भोजन, काय हरकत नाही म्हणले. द्रौपदीने विचारलं, काय चाललंय म्हणले. तर हे भोजन मागतात, काय हरकत नाही म्हणले, जा म्हणले. आता या 12 वाजलेले आहेत, 2 प्रहर रात्र झालेले आहे, तर आता स्नान करून या तुम्ही, जा. आणि स्नान करायला तिकडं पाठवलं. आणि मग या ठिकाणी हे त्यांना अडचण पडली, सांगितलं. पण ते द्रौपदी म्हणले, तुम्ही त्या ठिकाणी काही चिंता करू नका म्हणले. आणि मग द्रौपदी त्या ठिकाणी दावा करते बरं का, कुणाचा? भगवंताचा. कोटे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सकया लावेला. हे द्वारकेच्या राया, वेळ का लागला नाही, असं संकट पडलंय आम्हाला. तू आमचा कैवारी आहेस, पाठीराखा आहेस, म्हणून त्या ठिकाणी दावा केला बरं का. आणि मग त्या ठिकाणी भगवंत निघाले तिथून आणि कुठं आले? काम्यकोणाच्या ठिकाणी आले. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, असा शब्द द्रौपदीचा होता. आणि मग भगवंताला उशीर लागला येण्याकरता. मग आल्यानंतर द्रौपदीने इतका का वेळ लावला, भगवंता येण्याकरता इतका का वेळ लावला. त्यावेळेस सांगितलं भगवंतानी, द्रौपदी तूच म्हणलीस की द्वारकेच्या राया, तुझा बोल साज खरा करावा लागेल. आता मी तुझ्या जवळच होतो, पण द्वारकेच्या राया म्हणल्यावर मला द्वारकेला जावं लागलं आणि मी परत इथं आलो म्हणून वेळ झाला. बर, काय हरकत नाही, पण काय काम आहे? तर या ठिकाणी दुर्वास मुनी बरेचसे शिष्य घेऊन इथं आलेले आहेत. भोजन मागितलंय, त्यांना भोजन द्यायचं. पण एवढं कर म्हणले आधी अगोदर की मलाच भूक लागली, जेवायला वाढ. आता ह्याच्यासाठी भगवंता तुम्हाला मी बोलावलंय आणि मग तुम्ही म्हणता जेवायला. काही नाही म्हणले, मला काहीतरी दिलं तरच मी या ठिकाणी माझं पोट भरतंय म्हणले. म्हणजे काय नाही, बघ म्हणले ते थाली धुतलेली आहे ना, त्या थालीला काहीतरी बोल. त्या ठिकाणी एक भाजीचं पान होतं बरं का. आणि मग ते भाजीचं पान घे. काय देवा घरी नवेळेचे अन्न, मागे भाजी पान द्रौपदीशी. द्रौपदीला भाजी पान मागितलं, ती भाजी पान घातलं. आणि तिथल्या रात्री त्या ठिकाणी सर्व शिष्यांना दुर्वास मुनीला भोजन दिलं. म्हणून अभंगाच्या द्रुपदामध्ये त्या ठिकाणी तुकोबरा म्हणतो, याच्या चिंतने तयाच्या चिंताने निरसेला संकट, तयाच्या चिंताने निरसेला संकट, तयाच्या चिंताने निरसेला
तयाच्या चिंतने निर्सेल संकट कराल दुर्गट भवसिंधू. किती जरी संकट आलं त्या ठिकाणी नामाच्या चिंतने 12 वाटा पळते विघ्ने. त्यांचं चिंतन केलं, कितीही त्या ठिकाणी संकट आलं तर त्या ठिकाणी नाहीसं होतं असं तुकोबराय म्हणतात. सारासार विचार करा उठा उठी नामधरा कंडे विठोबाचे. तयाच्या चिंतने निर्सेल संकट कराल दुर्गट भवसिंधू. सारासार विचार करावं सारासार विचार करावं सारासार विचार नाम धरा कंठी विठोबा नाम धरा कंठी विठोबा सनाचा सुंदर सनाचा सुंदर तयाच्या चिंतने निर्सेल संकट तयाच्या चिंतने निर्सेल संकट तयाच्या चिंतने निर्सेल संकट तयाच्या चिंतने निर्सेल संकट चिंतने निर्भर संकट दयाच्या 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 चिंतने निर्भर संकट कराला दुर्गाते देव सिंधू कराला दुर्गाते देव
आता भगवंताचं नामचिंतन आपल्याला करायचं आहे. हातानं टाळी वाजवा, मुखानं त्या भगवंताचं नामस्मरण करायचं. जर हाताने टाळी वाजवली, वाजविता टाळी विठ्ठल नामे, महापापराशी झाली आमची होळी, आणि वाजविता टाळी विठ्ठल नामे. भगवंताचं नामचिंतन करायचं आहे. त्यांच्या दरबारात आपण आलेलो आहे, म्हणून प्रेमानं त्या ठिकाणी भजन करायचं बरं. कारण प्रेम अंतकरणाच्या ठिकाणी पाहिजे. प्रेमाविन भजन, नाकाविन मोती, आरताविन पोती वाचवता. त्या ठिकाणी प्रेम पाहिजे. प्रेम झालं की भगवंत त्या ठिकाणी आपल्यासा होतो. म्हणून तो भगवंत आपल्यासा करण्याकरता त्याला प्रेमानं जिंकलं पाहिजे. भगवंताचं नाम आवडीनं त्या ठिकाणी घेतलं पाहिजे बघा. मग आपली चिंता नाहीशी होते. आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. आवडीनं घ्या, प्रेमानं घ्या, आपली चिंता तो भगवंत दूर करतो. म्हणून एक वेळेस त्या भगवंताचं नामचिंतन आपल्याला करायचं आहे अगदी प्रेमानं. विठोबार कुमारे सारासार विचार करा उठा उठी, नाम जरा कंठे विठोबाचे. तयाच्या चिंतने निरसेल संकट, कराल दुर्गट भव सिंधू. या ठिकाणी भगवंताचं नामचिंतन केल्यानंतर त्या ठिकाणी आपण तरतो बरं का या भवसमुद्रातून. आणि या संसारातून जर तरत जायचं असेल तर त्या भगवंताचं नामचिंतन करावं. कारण हा संसार कसा आहे, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. इथं सुखच नाही. आणि जर सुख पाहिजे असेल तर त्या ठिकाणी तो भगवंत आपलेसा केला पाहिजे. आपुलात एक देव करून घ्यावा, ते देवीला जीवा सुख नव्हे. त्या भगवंताला आपलेस करायचं. कशामुळं? त्याचं नामचिंतन केलं तो भगवंत आपलेसा होतो. म्हणून जन्मोनिया पुढे वाचे स्मरे नाम, दरे हातणे अरणेसे. नित्य नेमानं त्या भगवंताचं नामस्मरण करा. कारण आपण पुण्या कुळामध्ये जन्मलेला आहे. आपल्या कुळाचं सार्थक करायचं असेल तर
त्या ठिकाणी आपण त्याचं नामचिंतन केलं पाहिजे बरं का. तुका म्हणे त्या ठिकाणी आपण त्या भगवंत आपुला तो एक देव करून घ्यावा ते नेमिन जीवा सुख नव्हे. कुणी कन्या पुत्र होती दे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. कुळामध्ये मुलगी अथवा मुलगा जरी असला ते नामचिंतन जर केलं तर त्या भगवंताला आनंद वाटतो बर का. म्हणून कुणी कन्या पुत्र होती दे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. असं जर असेल तर त्या कुळामध्ये त्या भगवंताला आनंद होतो. म्हणून आपण ज्या कुळामध्ये जन्माला आलेलो आहे आणि माणसाच्या जन्माला आलेलो आहे म्हणून आपलं कर्तव्य आहे की त्या भगवंताचं नामचिंतन करावं लागतं. कारण चांगलं वाईट सर्व काही आपल्याला कळतं. चांगलं काय तर ते भगवंताचं नाम आहे. नाम चांगले चांगले माझ्या कंठी राहू भले कपिकुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा. कारण नाम हे चांगलं आहे गोमट आहे ते हमेशा कंठात राहावं. कपींचा उद्धार झाला बऱ्यांचा कुळांचा उद्धार झालेला आहे बरं का. म्हणून जन्मोनिया कुळी वाचे स्मरे नाम दरिहाचे नेम अहरणीशी नेमान त्या ठिकाणी भगवंताचं नामचिंतन करावं. आणि मग अखेरच्या चरणामध्ये तुकोबा म्हणतात तुका म्हणे कोटी कोळी ते पुनीता बाबे गाता गीत विठोबाचे. कोटी कुळाचा उद्धार होतो कधी भावनेने त्या ठिकाणी भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. भाव असला पाहिजे. त्या ठिकाणी भाव हे त्या ठिकाणी निर्माण झाल्यानंतर सर्व आपल्या पाठीमागे येते बरं का. अवर्मते काहे दृढ धरावा भाव जाणीव नागवण लागून दिठा म्हणून संगटा की सेवे अद्वैत भाव तुका म्हणे हाची संती मागे केला उपाव. संत महात्म्याने हाच उपयोग केला की त्या नाम हे वर्म हातामध्ये घेतलं आणि मग त्या ठिकाणी ते वर्म त्यांना सापडलं. म्हणून संत महात्म्याने ते नामस्मरण केलं. देव आपलेसा केला आणि देव आपलेसा केला म्हणून या जड जीवाचा उद्धार करण्याकरता त्यांनी सुद्धा आपल्याला सांगितले बरं का. तुका म्हणे कोटी कोळी ते पुणेत बावे गाता गीत विठोबाचे. भावयुक्त अंतकरणाच्या भगवंताचं नामचिंतन करा आणि केल्यानंतर तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भव सिंधू. हे नामचिंतन केलं की त्या ठिकाणी या संकटातून आपण बाहेर मुक्त होतो बरं का. म्हणून एक वेळेस ज्या संत महात्म्यांनी सांगितलं अशा संत महात्म्याचं या ठिकाणी आपल्याला चिंतन करायचं बरं का. म्हणून कारण पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. पुण्यवंत व्हायचं असेल तर ते सज्जन असणारे कोण संत महात्मे आहेत बरं का. कृपाळू सज्जन तुम्ही संत जन एवढे कृपादान त्या ठिकाणी एवढं त्या ठिकाणी मागितलं. तुम्ही संत त्या ठिकाणी कृपावंत आहात म्हणून अशा महान संतांचे आपल्याला या ठिकाणी चिंतन करायचं आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली पुंडलिकावर ज्ञानदेव गणेशा महाराज
गणेशनाथ 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 गणेशनाथ